मित्रांनो, माझे नाव अद्वैत निवृत्ती वरखडे. मी आता 9वीची विद्यार्थिनी. माझा आजचा विषय म्हणजे भारतीय संस्कृती व परंपरा. तर मी हा विषय का निवडला असेल? कारण आजकालच्या फॅशनच्या दुनियामध्ये आजकालची मुलं आपली भारतीय संस्कृती विसरत चालली आहे. तर त्यांना या गोष्टीची जाणीव होण्यासाठी मी हा विषय निवडला. तर संस्कृती हा मुळातूनच शब्द संस्कृत मधून आलेला आहे. संस्कृती म्हणजे संस्कार. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे, महाभारत, रामायण, भगवद्गीता सारखे खूप मोठे ग्रंथ आहेत आणि याच ग्रंथांनी आपली भारतीय संस्कृती चाललेली आहे. तर तसे घेतले तर भावाभावामध्ये भांडण झालं तर महाभारत घडतं. जर भावाभावामध्ये एकजुटता असली ना तर रामायणासारखे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सारखे भावंडे मिळतात. श्रावणबाळाच्या कथेतून आपल्याला आई वडिलांचे प्रेम कळते व तसे म्हटले श्रावणबाळाच्या कथेतून आपल्याला आई वडिलांचे प्रेम कळते. मी आता भगवद्गीते महाभारतामधलं एक उदाहरण देते. गुरु द्रोणाचार्य आणि एकलव्य. तर गुरु द्रोणाचार्याला माहिती होते की एकलव्य हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ आहे. तर गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याच्या उजव्या हाताचा अंगठा दक्षिणा म्हणून मागितला व एकलव्याने हसत त्याचा दक्षिणा म्हणून त्याचा अंगठा देऊन दिला. तर एकलव्याच्या मनात राग नाही आले, उलट त्याने त्याच्या गुरुची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून धनुर्विद्या शिकली. तर हे एक गुरुचे व शिष्याचे प्रेम. श्रावणबाळाच्या कथेतून आपल्याला आई वडिलांचे प्रेम कळते. श्रावणबाळाच्या कथेमध्ये श्रावणबाळाच्या जीवनामध्ये एकच कार्य होतं की त्याच्या आई वडिलांची सेवा करणं. जेव्हा राजा दशरथ आणि श्रावणबाळाचा मृत्यू झाला ना तेव्हा त्याचे आई वडील ऐकल्याबरोबर त्याच्या आई वडिलांनी त्याची प्राण सोडून दिले. तर हे आई वडिलांचे व मुलाचे प्रेम. तर भावाभावामध्ये प्रेम म्हटलं तर आपल्याला आठवण येतात 5 पांडव आणि रामायण. रामायण मधले राम, भरत, शत्रुघ्न हे भावंडे हे वेगवेगळ्या आईची मुलं असून तरी बी एकजुटताना राहिले. तर हे तर आपल्या भावाभावाचे प्रेम, आई वडिलांचे प्रेम. तसे बघता येते ते एक मित्राचे पण प्रेम असते. मित्राचं प्रेम म्हटल्याबरोबर आपल्याच्या डोळ्यासमोर येते श्रीकृष्ण आणि सुदामा. सुदामा हा गरीब होता, श्रीकृष्ण हा राजा होता. तर यांचं मला म्हणणं आहे की मित्र असावे ते कसे असावे? जात व धर्मांमधला भेद नसावा, गरिबी व श्रीमंतामधला भेद नसावा, संकटामध्ये आपला साथ देणारा असा मित्र असावा. तर हाच मित्र म्हणजे उदाहरण म्हणून सुदामा आणि श्रीकृष्ण. सुदामा हा गरीब होता आणि श्रीकृष्ण राजा. तर श्रीकृष्ण जेव्हा सुदामा श्रीकृष्णाचा खूप दिवसांवर भेटायला आला तेव्हा श्रीकृष्णाने त्याचे सगळे कामं सोडून सुदामाजवळ भेटीला गेला व त्याला त्याच्या नावाने खूप सारे राज्य करून दिले. तर ही आपली संस्कृती, ही आपली परंपरा. ही संस्कृती व परंपरा आपल्याला खूप मोठ्या ग्रंथांमधून दिसते. तसेच आपण बघता की जर शिष्याचे काम असले ना गुरुचे मान ठेवणे तर गुरुचा पण हा मान आहे की शिष्यांमध्ये भेदभाव न करणे. जर आई वडिलांचं कर्तव्य आहे की आपल्याला मुलाला मोठे करायचे तर मुलाचं पण हे कर्तव्य आहे की मरेपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा करणे.